नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा आपला टॉक टाइमचा विषय आहे डेझर्ट स्पेशल. गोड पदार्थ हा भारतीय जेवणाचा अविभाज्य घटक आहे आणि आपल्याकडे प्रत्येक सणासाठी खरंतर खास गोड पदार्थ उपलब्ध आहेत. आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी पाककला तज्ञ अंजली गुप्ते आल्यात. त्यांचं आपण स्टुडिओत स्वागत करूया. मॅडम, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. आणि तुमच्याही प्रश्नांची वाट बघतो. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. 02266899204 02266899204. आपण गप्पांना सुरुवात करूया. मॅडम, डेझर्ट म्हटल्यावर तर असं माझ्या तोंडाला खूप पाणी सुटतं आणि असं खूप छान छान पदार्थ समोर येतात. भारतीय आणि पाश्चिमात्य अशा आपल्याकडे डेलिशियस खूप छान छान पदार्थ अवेलेबल आहेत आपल्याकडे. भारतीय पद्धतीपासून आपण सुरुवात केली तर लेटेस्ट काय काय ट्रेंड्स आहेत, लेटेस्ट काय काय कॉम्बिनेशन्स आहेत आपल्याकडे? आता भारतीय म्हटलं की आपण ह्याच्या पंजाबी ह्याच्या फिरणी म्हणून एक पदार्थ आहे, तो करू शकतो. किंवा शाही तुकडे म्हणून आहे, तो करू शकतो. नंतर काही काही ह्याची आईस्क्रीम्स वगैरे आहेत, ती डेझर्ट्स म्हणून आपण सर्व करू शकतो ह्याच्यामध्ये. तर बरोबर मॅडम, पण आता लेटेस्ट आपण एक ट्रेंड बघितला तर रबडी बरोबर जिलेबी किंवा आईस्क्रीम घालून गाजर हलवा. तर नेमका हा जो ट्रेंड आहे तर त्याची नेमकी तयारी कशी करायची? हो, आता हा जो हल्लीच आपण प्रत्येक लग्नामध्ये बघितलं तर हे आयटेम्स अगदी सर्रास आपल्याला बघायला मिळतात. आता पहिल्यांदा आपण नुसते गुलाबजामुन देत होतो, आता गुलाबजामुन बरोबर ती आईस्क्रीम द्यायला लागली. नंतर पहिल्यांदा नुसती जिलबी देत होतो, पंक्ती होत्या लग्नामध्ये तेव्हा नुसती आपण जिलबी द्यायचो. आता ती पंक्तीमध्ये जिलबी न वाढता ती जेवणानंतर आपण खायला लागलोय. तर ती नुसती जिलबी न खाता त्याच्याबरोबर आईस्क्रीम खाल्लं जातं. म्हणजे एक गरम आयटेम आणि एक थंड असं सर्व केलं जातं. पण गुलाबजाम बरोबर पण खूप छान छान कॉम्बिनेशन्स हल्ली दिली जातात. नेमकी ती काय आहेत आणि त्याचा ट्रेंड काय आहे? गुलाबजाम बरोबर कधीतरी रबडी दिली जाते. ह्याच्यात नंतर छोटे छोटे गुलाबजामुन करून त्याच्यामध्ये आणखीन वेगळे म्हणजे बंगालीचे जे रसमलाई आहे, आणखीन बुंदी आहे, असं सगळं एकत्र कॉम्बिनेशन करून ते पण सर्व केलं जातं. बरोबर मॅडम, हे झाले लेटेस्ट ट्रेंड्स झाले भारतीय पद्धतीमधले. पण पुडिंग हा जो एक प्रकार आहे त्याच्याबद्दल एक क्रेज असते खूप. नेमकी ते समज घरी तयार करायचे असतील तर त्याच्यामध्ये किती वैविध्य आणि त्याची तयारी नेमकी कशी करायची? आता पुडिंग म्हटलं तर एकदम खूपच व्हरायटी आहे पुडिंगमध्ये. अगदी सोप्यातलं सोपं पुडिंग आपण जर म्हटलं तर एक ब्रेड पुडिंग आपण घेऊ शकतो. आता पुडिंग म्हटलं की त्याच्यामध्ये कधीतरी अंडी घातली जातात. आता कोणी सगळेजण काही अंडी खातात असं नाही, तर तुम्ही अंड्याशिवाय सुद्धा पुडिंग्स करू शकता. तर अगदी सोपं ब्रेड पुडिंग म्हटलं तर नुसतं ब्रेड, दूध आणि अंडी हे सगळं मिक्स केलं आणि बेक केलं किंवा स्टीम केलं. ज्याच्याकडे ओव्हन आहे त्यांनी बेक करायचं, ज्याच्याकडे ओव्हन नाही त्यांनी कुकरमध्ये स्टीम केलं तरी चालतं. अशा तऱ्हेने अगदी सिंपल ते तुम्ही पुडिंग आहे ते हॉट पुडिंग सर्व करू शकता किंवा कोल्ड पुडिंग सर्व करू शकता. तुम्हाला पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण सर्व करू शकतो. बरोबर मॅडम, आणि पुडिंगचे वेगवेगळे प्रकार आहेतच. कॅरेमल कस्टर्ड जे आहे आपण त्याचं तर मिक्स मिळतात आपल्याला मार्केटमध्ये, त्याची तयारी कशी करायची असते आणि त्याच्यात काही वेगवेगळे फ्लेवर्स असतात का? कॅरेमल कस्टर्ड विकत तर मिळतं, पण अक्षरशः आपण जर घरी करायचं म्हटलं कॅरेमल कस्टर्ड तर एक 5 मिनिटाचा प्रकार आहे. आपल्या प्रत्येकाकडे मिक्सर तर असतातच. त्या कॅरेमल कस्टर्डला आपल्याला फक्त एक करायचं असतं की भांड्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा कॅरेमल करून घ्यायचं असतं. आता हे कॅरेमल कसं करायचं तर थोडीशी साखर एखाद्या भांड्यामध्ये घेतली, 1-2 थेंब पाण्याचे टाकले आणि ते गॅसवरती आपण भांडं ठेवलं तर साखर एकदम ती हे होत जाते, मेल्ट होत जाते आणि ब्राउनिंग होतं त्याचं. ते ब्राउनिंग झाल्यानंतर थंड केलं की ते कॅरेमल झालं. असंच कॅरेमल तुम्हाला विकत पण मिळतं, पण हे जे विकतचे आयटेम्स आहेत ते खूप महाग आहेत. तर आपण जर घरी केलं तर ते आपल्याला खूपच स्वस्त पडतं. हे कॅरेमल एकदा सेट झालं की त्याच्यावरती आपण दूध, अंड आणि साखर असं सगळं मिक्सरमध्ये एकदाच मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी इसेन्स म्हणा किंवा वेलचीची पावडर म्हणा घालायची आणि हे जे मिक्सचर आहे ते तुमचं कॅरेमलवरती ओतलं की तुमचं बेक करा किंवा स्टीम करा. तर हे कॅरेमल पुडिंग आहे ते स्टीम केलं तर ते जास्त चांगलं वाटतं. आता हे जर का तुम्हाला गरम सर्व करायचं असेल तर तुम्हाला इमिजिएट
उलटायला लागतं आणि जर का थंड करायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही सर्व करू शकता. बरोबर. मॅडम, आणि हल्ली आपण बघतोय की हॉटेलमध्ये पण हनी नूडल्स आणि असे एकदम क्रिस्पी छान आयटम्स यायला लागलेत सध्या. तर नेमके हनी नूडल्स समज मला घरी करायचे असतील तर त्याची काय रेसिपी आहे आणि त्याच्यासाठी लागणारं सामान काय काय आणावं लागतं? आता हनी नूडल्स म्हटलं की एकदम आपल्याला वाटलं की अरे बापरे, हे कसं केलं असेल. खरंच आहे. पण आपल्याकडे नूडल्स विकत मिळतात. त्या नूडल्स जर आपण फ्राय केल्या तर त्या क्रिस्पी होतात. अर्थात डायरेक्ट तुम्ही जर नूडल्स घेतल्या तर त्या क्रिस्पी होणार नाही. तर त्या नूडल्स थोड्याशा बॉईल करायला लागतात, नंतर त्या ड्रेन करायला लागतात आणि चांगल्या एक 2-3 तास ड्रेन केल्यानंतर मग त्या पुष्कळसं त्याला कॉर्नफ्लॉवर लावायचं, कारण त्या ओल्या असतात. त्या ओल्या जर तुम्ही फ्राय केल्या तर त्या क्रिस्पी होणार नाही. तर त्याला कॉर्नफ्लॉवर थोडंसं लावायचं आणि मग त्या तेलामध्ये तुपामध्ये जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं फ्राय करायचं की त्या एकदम क्रिस्पी होऊन जातात. मग त्याच्यावरती सर्विंगच्या वेळेला फक्त आधीपासून जर तुम्ही मध घातलात त्याच्यावर तर तो क्रिस्पीपणा जो आहे तो त्याचा तो कमी होईल. आणि त्याच्यावरती थोडासा मध घालायचा. कोणी कोणी थोडेसे भाजलेले तीळ घालतात त्याच्यात आणि शिवाय त्याच्यावरती आईस्क्रीम सुद्धा ठेवतात. हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर पडतं. अगदी तळायला काही तसा फारसा वेळ लागत नाही. बरोबर. मॅम, सर्व्ह करताना ते नेमकं कसं, म्हणजे ज्या प्रकारे आपण बघतो की बाहेरच्या पद्धतीने आकर्षक पद्धतीने समज आपण सर्व्ह केलेलं बघत असतो ते, मग तसंच आपल्याला घरी करायचं असेल तर काय आपण डिझाईन किंवा मग आयत्या वेळेला आपण सर्व्ह करताना काय लक्षात ठेवलं पाहिजे? सर, तुम्हाला इंडिव्हिज्युअल बाउल्समध्ये सर्व्ह करायचं असेल, प्लेट्समध्ये सर्व्ह करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा प्लेटवरती आपण ज्या क्रिस्पी नूडल्स केलेल्या आहेत त्या ठेवायच्या. त्याच्यावरती हनी घालायचं आणि त्याच्यावरती तीळ, भाजलेले तीळ असतात ते घालायचे आणि अगदी लास्ट मिनिटाला जे आईस्क्रीम ठेवायचं असतं ते आईस्क्रीम ठेवायचं. बरं, आपण हे डिस्कशन अशा छान छान रेसिपी तुमच्याकडून ऐकणार आहोत. आपल्याला सविता बोरसे प्रश्न विचारतात मालेगावहून. सविता. हॅलो, नमस्कार मॅडम. हा, मला असा प्रश्न विचारायचा आहे की हे डेझर्ट जे ते न्यूट्रिशियस असतात का? बरं. डेझर्ट्स न्यूट्रिशियस म्हणजे तुम्ही काय त्याच्यामध्ये वापरता त्याच्यावरती आहे. पण पुष्कळशी डेझर्ट्स जे असतात त्याच्यामध्ये दूध वापरलेलं असतं, अंड वापरलेलं असतं, त्यामुळे आणि फ्रेश क्रीम वगैरे असतं, त्यामुळे ती नक्कीच न्यूट्रिशियस असतात. लहान मुलांना तुम्ही दूध दिलं तर ते घेणार नाही, पण तेच जर तुम्ही हे पुडिंग करून दिलं किंवा एखादं मूस म्हणून करून दिलं तर ते नक्कीच खातात. त्यामुळे ते तर न्यूट्रिशियस आहे. बरं मॅडम, आणि आता बघितलं आपण की पुडिंग झालं, कॅरमल कस्टर्ड झालं, चॉकलेट घरी बनवण्यासाठी खूप रेसिपीज आणि खूप वेगवेगळे कोर्सेस आहेत. तर सोपी पद्धत काय आणि त्याला साधारण किती वेळ लागतो? चॉकलेट्स करायला तर आता तर इतकं सोपं काम झालेलं आहे, कारण आपल्याकडे चॉकलेट स्लॅब्स मिळायला लागल्यात. आता पहिल्यांदा चॉकलेट्स करायचो ते ड्रिंकिंग चॉकलेट, कोको, मार्गारीन, बेकिंग मिल्क पावडर असं सगळ्याचं कॉम्बिनेशन करून त्याची चॉकलेट्स करायची. पण आता तर इतकं सोपं झालेलं आहे की तुम्हाला डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट अशा सगळ्या स्लॅब्स मिळतात. त्या स्लॅब्स तुम्ही गॅसवरती डबल बॉयलरवरती बॉईल केल्यात की त्या एकदम मेल्ट होऊन जातात. मेल्ट झाल्या की आजकाल आपल्याकडे पुष्कळसे मोल्ड्स विकत मिळतात. त्या मोल्ड्समध्ये ते घातलं की तुमची थोडा वेळ फ्रीजमध्ये 10-15 मिनिटं ठेवलं की तुमची चॉकलेट्स तयार झाली. आता आपण बाहेरून जर चॉकलेट्स आणायला घेतली तर एखादं चॉकलेट जरी विकत घेतलं तरी 10-15 रुपये तुम्हाला कमीत कमी घालायला लागतात. ही चॉकलेट्स तुम्ही तुमच्या जेव्हा तुम्हाला वेळ असतो अशा वेळेला करून तुम्ही जर रॅप करून फ्रीजमध्ये ठेवली तर तुम्ही कोणालाही प्रेझेंट द्यायची असेल तर देऊ शकता किंवा इव्हन आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा खायला द्यायची असतील तरी आपण ती देऊ शकतो. बरोबर. मॅम, चॉकलेट झालं म्हणजे चॉकलेट घरी बनवता येतं. आईस्क्रीम बनवायला किती वेळ लागतो आणि त्याला साधारण काय काय सामानाची गरज असते? आईस्क्रीम तर खूपच वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. एक म्हणजे अगदी पूर्वीची पद्धत म्हणजे दूध आटवलं जातं. दूध आटवून त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही फ्लेवर घालायचा आहे किंवा कस्टर्ड पावडर आहे किंवा कॉर्नफ्लॉवर आहे त्याने थोडासा दुधाला थिकनेस आणला जातो आणि मग ते थंड करून त्याच्यामध्ये तुम्हाला काय पल्प घालायचा आहे, मँगो पल्प आहे किंवा कोणताही पल्प घालायचा असेल तर तो पल्प घालून ही अगदी पुरातन काळातली आपली रेसिपी झाली. पण आता जी आहे ती सॉफ्टी आईस्क्रीम सारखी आईस्क्रीम्स तयार झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला केमिकल्स मिळतात. तर ही जी केमिकल्स आहेत ती GMS, CMC, स्टॅबिलायझर अशी ही केमिकल्स मिळतात. ती केमिकल्स आपण दुधामध्ये मिक्स करायची आणि थोडा वेळ गॅसवरती स्टर करत राहायचं. ते थंड झालं की डीप फ्रीजमध्ये ठेवायचं.
ते डीप फ्रीज मध्ये ठेवल्यावरती अगदी बर्फासारखं घट्ट होतं आणि ते बर्फासारखं घट्ट झाल्यावर आपण ते बाहेर काढायचं आणि बाहेर काढल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि आपल्याकडे आजकाल सगळ्यांकडे बहुतेक इलेक्ट्रिक बीटर्स असतात. त्या इलेक्ट्रिक बीटरनी ते तुम्ही बीट करत राहिलात की ते इतकं फ्लफी होतं, म्हणजे जस्ट डबल द व्हॉल्यूम होतं. आणि ते डबल व्हॉल्यूम झाल्यावरती त्याच्यामध्ये आपल्या फ्रेश क्रीम, हे फ्रेश क्रीम सुद्धा बाजारामध्ये हल्ली विकत मिळतं, ते फ्रेश क्रीम घालायचं. मग त्याच्यात तुम्हाला पाहिजे असेल तो फ्लेवर घाला. तुम्ही काही पण कुठच्याही फ्लेवरचा आईस्क्रीम अशा पद्धतीने करू शकता. बरोबर. आपण आणखीन रेसिपी जाणून घेणार आहोत, पण आपल्याला प्रणित मोरे प्रश्न विचारत आहेत ठाण्याहून. प्रणित. हॅलो. हा, मी प्रणित मोरे ठाण्यावरून बोलतोय. हो. मी सध्या व्यायामशाळेमध्ये जातो आणि मला दूध हे नुसतं प्यायला आवडत नाही. तर दुधामध्ये असे कुठले लोहयुक्त पदार्थ जे घालून मी दूध पिऊ शकतो, असं मला प्रश्न विचारायचा आहे. बर. नुसतं दूध नसेल प्यायचं, आता दुधामध्ये आता आपल्याला जे बाकीचे काही कॉम्प्लान वगैरे असे आहेत ते तर तुम्ही घेऊ शकता, पण ते सुद्धा घ्यायला हल्ली कोणाला आवडत नाही. तर हे जे आपण आता जे डिस्कस केलं की पुडिंग्स करू शकतो किंवा काही शेक्स करू शकतो, तर असं करून घेतलं तर आता नुसतं दुधामध्ये तुम्ही एखादा चिकू मिक्स करून मिक्सरमधनं काढलं तरी देखील त्याला एकदम छान फ्लेवर येऊन जातो आणि तुमचं छान मिल्कशेक. आता आपण बाजारात मिल्कशेक घ्यायला गेलो तर आपल्याला खूपच पैसे द्यायला लागतात. हे जर तुम्ही घरामध्ये एकच चिकू घालून थोडीशी साखर घाला, दूध घाला, एखादा चिकू घाला, कोणतंही फळ घाला, असं काही चिकूच असं नाही, कुठचंही फळ घालून तुम्ही मिल्कशेक करू शकता. अशा प्रकाराने तुम्हाला दूध घ्यायला नक्कीच आवडेल. बर. आपल्याला कृष्णा प्रभू प्रश्न विचारत आहेत ठाण्याहून. विचारा. हॅलो. हा, आम्ही कृष्ण भाऊ ठाण्यावरून बोलतोय. हा, बोला. हे नूडल्स करताना ते तिखट होऊ नये म्हणून त्याच्यासाठी काय आहे? कोणते नूडल्स? नूडल्स म्हणजे असं एकदम क्रिस्पी बनवण्यासाठी काय आहे? बरं मॅडम, ही आपण थोड्या वेळ आधी बोललो, तर फक्त एक थोडक्यात त्यांना सांगा. नूडल्स जेव्हा आपण बॉईल करतो त्या बॉईल केल्यानंतर त्या चांगल्या ड्रेन व्हायला पाहिजेत, म्हणजे सुकल्या पाहिजेत थोड्याशा, आणि सुकल्यानंतर त्याला भरपूर कॉर्नफ्लॉवर लावायला लागतं आणि त्या कॉर्नफ्लॉवर लावल्यानंतर मग त्या फ्राय करायच्या असतात, म्हणजे त्या क्रिस्पी होतात. बरोबर. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालं असेल मॅम. पण बंगाली स्वीट्सकडे समज आपण म्हणलो की रसमलाई आहे किंवा रसगुल्ला आहे, त्याच्यात दुधाचं प्रमाण आणि याच्याविषयी काय काय लक्षात ठेवलं पाहिजेत? म्हणजे करायचं तर खूप असतं, पण बहुतेकदा अशा रेसिपीज बिघडतात, तर ते करताना कोणत्या गोष्टी पहिले लक्षात ठेवल्या पाहिजेत? बंगाली मिठाई आपण समजा रसगुल्ला, रसमलाई, चमचम, मलाई सँडविच, हे जे जास्त करून खूप कॉमन आहे, तर हे जर करायचं असेल तर त्याला तुम्हाला गाईचं दूधच घ्यायला लागतं आणि गाईचं दूध सुद्धा एक ठराविक जर का हे घेतलं तरच जास्त चांगलं होतं. आणि ते दूध सुद्धा पॅकेट्स आपण आणून ठेवली की ते कधी उकळवायचं नाही, म्हणजे जेव्हा डायरेक्ट पॅकेट फोडूनच त्याचं पनीर करायला लागतं. पनीर आपल्याला विकत आणून कोणची बंगाली मिठाई आपली होत नाही, तर आपल्याला पनीर घरी करायला लागतं. आपण जे दूध गरम करतो ते गरम केल्यानंतर समजा एक तुमच्याकडे अर्धा लिटर दूध असेल तर अर्ध्या लिटर दुधामध्ये आयदर सायट्रिक ऍसिड किंवा व्हाईट विनिगर ह्या दोन पैकी एक घालून तुम्ही दूध फाडू शकता. तर अर्ध्या लिटर दुधासाठी 1 टेबलस्पून व्हाईट विनिगर किंवा अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड पाव कप पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि ते पाणी हळूहळू ते तुमचं जे दूध गरम करत ठेवलेलं असेल ते त्या दुधामध्ये घालायचं की ते आपोआप दूध फाटायला लागतं. आणि ते दूध फाटलं की मग ते जे पनीर असतं ते खाली बसतं आणि पाणी सगळं वरती राहतं. त्याच्यानंतर आपण ते पाणी गाळायचं आणि गाळल्यानंतर तो संबंध जे आपलं पनीरचं जे एखाद्या कपड्यावरती गाळायचं आणि तो कपडा नळाखाली धरायचा, म्हणजे जे सायट्रिक ऍसिडचा जो आंबटपणा असतो तो त्याच्याने धुवून जातो. असं केल्यानंतर हे पनीर घेतलं की ते चांगलं मळायचं असतं आणि मग त्याचे गोळे करायचे, ते साखरेचा पाक करायचा आणि त्या साखरेच्या पाकात उकळवायचे. बरं. आपल्याला गायत्री वैशंपायन प्रश्न विचारतात मुंबईहून. गायत्री. हॅलो. हा, आपणा दोघींनाही नमस्कार. हाय. हा, माझे 2 प्रश्न असे आहेत की आयसिंग कशा पद्धतीने बनवावं केकवर जे आपण करतो ते, आणि ते म्हणजे ताबडतोब करून त्याचा वापर करायचा की आपण करून ठेवू शकतो, हा पहिला प्रश्न. आणि नानकटाई सोप्यातली सोपी अशी घरगुती कशा प्रकारे करावी? धन्यवाद. आयसिंगचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे बटर आयसिंग. ते बटर आयसिंग जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही मार्गारीन घेऊ शकता
किंवा इवन वनस्पती तूप पण घेऊ शकता, पण त्याच्यापेक्षा मार्गारीन घेतलं तर ते जास्त चांगलं. आणि 1 कप जर मार्गारीन असेल तर 2 कप आयसिंग शुगर, ही आयसिंग शुगर आपल्याकडे बाजारात विकत मिळते, ती आयसिंग शुगर घालून थोडंसं बीट करायचं असतं. आणि बीट केल्यानंतर ते एक व्हाईट आयसिंग तयार होतं. त्याच्यानंतर तुम्हाला काही कलर्स घालायचे असतील तर ते त्याचे पोर्शन्स करून कलर्स घालून तुम्ही हे बटर आयसिंग तयार करू शकता. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काही हार्ड आयसिंग असतं, काही सॉफ्ट आयसिंग असतं. ते आयसिंग शुगर कमी जास्त करून तुम्ही करू शकता. आणि दुसरं आयसिंग आहे ते फ्रेश क्रीमचं आयसिंग आहे. हे जे आपले स्पॉन्ज केक्स मिळतात की जे आपल्याला खूपच आवडतात, जसं पायनॅपल पेस्ट्री आहे किंवा ब्लॅक फॉरेस्ट केक आहे, ह्याच्यासाठी जे आयसिंग होतं ते फ्रेश क्रीमचं आयसिंग होतं. हे फ्रेश क्रीम आपल्याला बाजारामध्ये विकत मिळतं. ते आपण ते डीप फ्रीज मध्ये ठेवलेलं असतं आणि डीप फ्रीज मधून काढून ते इलेक्ट्रिक बीटरने चर्न करायचं असतं. चर्न केल्याबरोबर ते एकदम फुलून येतं आणि हे फुललेलं आयसिंग तुम्ही केकवरती लावू शकता. बरोबर मॅडम, त्यांच्या नानकटाईच्या प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहोत, पण त्याआधी टॉक टाइम मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि परत येते मी. IBN लोकमत पाहत राहा.